गावापासून मुख्य ग्रामपंचायत कार्यालय 5 ते 5.5 किलोमीटर दूर असल्यामुळे ग्रामस्थांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत किनगाव ग्रामपंचायत मधून मोळवणवाडी हे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा ठराव मंजूर करावा अशी मागणी मोळवणवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात अशोक चाटे यांनी आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून संवाद साधलाय। नमस्कार, मी अशोक चाटे, राहणार मोळवणवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आज आम्ही ग्रामस्थ मोळवणवाडीकर किनगाव ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव घेऊन तहसीलदार मॅडम असतील, गट विकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील यांच्याकडे गेली 1 महिना झाला पत्रव्यवहार करतो आहोत। येणाऱ्या ग्रामसभेमध्ये किनगाव ग्रामसभेने आम्हाला ठराव मंजूर करून देऊन मौजे मोळवणवाडीस नवीन ग्रामपंचायतची आमची मागणी आहे। गावकऱ्यांचं लोकसंख्या मोळवणवाडीची कमी असल्यामुळे आतापर्यंत किनगाव ग्रामपंचायतने हा मुद्दा वेठीस धरून तो नागरिकांची मागणी पूर्ण केली नाही, परंतु आम्ही गावची वाडी वस्ती तांड्यावरती राहतो। या दृष्टिकोनातून त्या GRच्या नुसार आम्ही कायदेशीर मागणी करत आहोत। तर त्याच अनुषंगाने किनगाव ग्रामपंचायतीनं आम्हाला ग्रामसभेचा ठराव मंजूर करून द्यावा, जेणेकरून मोळवणवाडी गावाला नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा होईल। गावातील शेतकरी असतील, शेतमजूर असतील, मोलमजुरी करून जगणारे सर्व नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, यांना छोट्या छोट्या कामासाठी किनगावला येणं सध्या आर्थिक दृष्ट्या आणि किलोमीटर आमचं गावचं अंतर मुख्य ग्रामपंचायतीपासून हे 5 ते 5.5 किलोमीटरच्या अंतरावर येत आहे। आम्ही गेली 1 महिना झालं वारंवार पत्रव्यवहार करत आहोत। गट विकास अधिकारी, पंचायत समिती, शेळके सर असतील, ग्रामसेवक असतील, परंतु त्यांनी आम्हाला अजूनही कुठल्याही प्रकारचा गावाला महसुली गावचा दर्जा असेल तो अजून प्राप्त करून दिलेला नाही। तरी त्यांनी गावाला महसुली दर्जा प्राप्त करून देऊन येणाऱ्या ग्रामसभेमध्ये आता जे आम्ही ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहे त्यात मौजे मोळवणवाडीला नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून द्यावा असे आम्ही प्रशासनाला आवाहन करत आहोत। माझे गुरुवर्य तथा शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर, संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूलराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या प्रेरणेतून वाडी वस्ती तांड्यावरती शासकीय योजना असतील। आज आमच्या किनगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत ज्या 5ही वाड्या आहेत, चाटेवाडी असेल, सोनवणेवाडी असेल, हांगेवाडी असेल, या 5ही वाड्या शासकीय योजनापासून अजूनही कोसो दूर आहेत। गेली 20-25 वर्ष झालं गावामध्ये एकही घरकुल मंजूर नाही, गावात एकही ग्रामसभा आयोजित केली जात नाही। किनगाव ग्रामपंचायतला 2-2 कोटी रुपयाचा निधी आहे, आर्थिक योजना आहेत, परंतु कोणत्याही प्रकारच्या योजनांमध्ये वाडी तांड्यावरच्या लोकांना विचारात घेतलं जात नाही। या सर्व समस्या लक्षात घेता येणाऱ्या काळाचा विचार करता वाड्यांनाही गट ग्रामपंचायत मंजूर करून द्यावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे। तर चाटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये किनगाव जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याची माहिती दिली असून किनगाव ग्रामपंचायतचे विभाजन करून मोळवणवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत करणे हा त्यांच्या निवडणूक लढविण्याचा मुख्य अजेंडा असल्याचंही व्यक्त केलंय। मी किनगाव जिल्हा परिषद सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छुक असून माझे मार्गदर्शक शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर, संस्थेच्या मासाहेब खजिनदार सुरेखाताई जाधव मॅडम, माझे प्रेरणास्थान ऍडव्होकेट शार्दूलराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव जिल्हा परिषद सर्कल ही लढवण्यासाठी आम्ही तयारी सुरू केलेली आहे। माझा मुख्य अजेंडा हा जिल्हा परिषद सर्कल लढवण्याचा हा एवढाच आहे की किनगाव ग्रामपंचायतचं विभाजन होऊन येणाऱ्या काळामध्ये 5ही वाड्या जिथे वंजारी समाज बहुल भाग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 5ही वाड्यांना
वेगवेगळ्या ज्या ज्या काय नियमात बसतील पाचही वाड्यांना गट ग्रामपंचायत देण्याची मागणी हा माझा मुख्य अजेंडा किनगाव जिल्हा परिषद सर्कल लढवण्याच्या मागे असून किनगाव जिल्हा परिषद सर्कल हा ओबीसी महिलेसाठी राखीव राहिलेला आहे. त्या दृष्टिकोनातनं मी माझी सौभाग्यवती पत्नी सौ पूजा अशोक चाटे यांच्या नावाची शिफारस माझ्या पक्षश्रेष्ठींकडे असेल. मी पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांमुळे आमचं आरक्षण वाचलेलं आहे. आज जो आम्हाला हक्क आहे ओबीसी महिलेला जे आरक्षण राखीव झालेलं आहे तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओबीसींच्या न्याय हक्कासाठी असेल, ओबीसींच्या न्यायालयीन आरक्षणासाठी असेल, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही ग्राम पातळीवरती काम करण्यासाठी इच्छुक असून येणाऱ्या किनगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी मी बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजू छत्रपती शिवाजी महाराज या जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, मराठवाड्याचे भूमिपुत्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व बाळासाहेबजी आंबेडकर साहेब असतील, आमचे युवा नेते सुजातजी आंबेडकर साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे तथा पुरोगामी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन येणारे आम्ही पुढील वाटचाल ठरवणार आहोत. एवढंच मी या पत्रकार परिषदेच्या मार्फत आवाहन करतो. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.